संत जागी कैसे, संत जागी कैसे, संत जागी कैसे, संत क्रिया करून द्यावी अंगे, संत क्रिया करून दाखवतात. ये बाबा या रे या रे लहान थोर येते बोलते नरनार, किंवा सकळांची अधिकार कलगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्याला अधिकार आहे म्हणले या. हो तू याचा असं कधी म्हणले संतांनी, कुठे जातीचा असो कुठे धर्माचा असो, हो सगळ्यांनी या आणि काय करा, करून सयास शिकवा लागली तुम्हा आम्हाला. दृष्टांत देतो महाराज. विठाला विठाल विठाला विठाला विठाल. ज्यावेळेस मी सया सांगतोय आता, ज्यावेळेस कृष्ण परमात्मा आणि कृष्ण भगवंत असताना कुठे लक्षात ठेवा कोण येतं भगवंताकडे? सुदामदेव. हो कारण का सुदामदेव कोण होते? ब्राह्मण होते. हो सयास माता सयास करून शिकवितात. मला हे सांगायचं इथं, बाकीचं काय सांगत नाही विषय. सायास करून शिकविते. कारण का ज्या वेळेस मग ह्या सुदाम ब्राह्मण जे होते त्यांच्या जीवनामध्ये 18 पगड दारिद्र्य का होतं? 18 पगडे दारिद्र्य होतं. सांगितलं होतं ज्योतिषाने. कारण का म्हणले? तुझ्या आयुष्यामध्ये 18 पगडे दारिद्र्य म्हणले. तू काही कर तू दारिद्र्य जाणारच नाही. का? मागच्या जन्माचं लक्षात ठेवा. प्रारब्ध क्रिया मान संचिताचा प्रारब्ध क्रिया मान संचिताचा प्रारब्ध क्रियामान मागचं प्रारब्ध चांगलं पाहिजे. मग त्या महात्म्याने मागच्या जन्मामध्ये काय तर कर्म चांगले केल्यामुळे ते पैलवान झाले. काय झाले? पैलवान झाले. क्रियामान त्यांची आता मुलं आहेत, पत्नी आहे. क्रियामान ते कार्य आता काय करतात? ते धार्मिक कार्य करतात. हो ते क्रियामान आणि त्यांचं संचित ह्यांनी जे कार्य केलं आहे त्याच्यावर पूर्ण संचित जन्म पुन्हा जन्म ठरतो. हो कारण का अंतकाळी जे नाम आले मुखी, कारण का अंतकाळामध्ये जे तुमचं स्मरण होईल चिंतन होईल त्याच्यावर तुमचा पुन्हा जन्म ठरलेला असतो. हे लक्षात घ्या. चला सुदामदेव होते 18 पगड दारिद्र्य. दारिद्र्य का झाले? शाप होता त्यांना पण. कारण का सुदामदेव कारण आश्रमामध्ये असताना बघा ना संत काय करतात मला हे सांगायचं आहे.
सुदाम देवानं दारिद्र्य पत्करलं भगवंतासाठी. तैसे संत जगी. मला हे सांगायचं आहे फक्त इथं, दारिद्र्य कसं पत्करलं लक्षात ठेवा. कारण त्या टायमात त्या सुदाम ब्राह्मणाचे एका महात्म्याचे पती वारले आणि वारल्यानंतर त्या टायमाला महाराज, कारण का घरात कायच खायला नाही, घरामध्ये खायला काय नाही, आणि बाजारामध्ये गेले महाराज, काय फुटाणे, काय पोहे, काय बालुशाही, काय गोळा केली मागून आणली महाराज. ब्राह्मण देवता आहे, मुलाला मुठमुठ खाऊ घातले आणि झोपी गेले. पण गटुड राहिलं शिल्लक. काय राहिलं? एक गटुड शिल्लक राहिलं. तिथून 2 चोर झाले होते. पेनारे त्याला काय हो चोर. 2 चोर झाले होते. अरे उचल ना ती गटुड. त्याला वाटलं पैशाच आहे, मला उचल. उचललं ना त्याने. परंतु त्या ब्राह्मणाच्या पत्नीनं पाहिलं आणि तिने काय सांगितलं, म्हणले मी भिक्षा मागून बाजारातून जाऊन पोहे आणले, माझे मुलं उपाशी झोपत होते, त्यांना खाण्यासाठी आणले. जो कोणी त्याला हात लावेल 18 पगडे दारिद्र्य भोगल. काय सांगितलं? 18 पगडे दारिद्र्य तू भोगावं लागेल. आणि त्या टायमात तिथं महाराज हे म्हणला ठेव की खाली. अरे आत्ताच म्हणला ती उचल. अरे ठेव. त्या बाईने शाप दिलाय. दिलं ना ठेवून. तिथल्या त्या आश्रमामध्ये होते, कुणाचे? सांदीपानी गुरुच्या आश्रमामध्ये काही शिष्य होते, त्यांनी ती उचललं आणि कुणापाशी दिलं? सुदाम देवापाशी दिलं. आणि सुदाम देवाने लक्षात ठेवा, सुदाम देवाला माहित होतं हे जर माझ्या म्हणजे काय सांगितलं सांदीपानी गुरुच्या पत्नीनं, तुम्ही दोघं वाटून खा. काय सांगितलं होतं? तुम्ही दोघं वाटून खा. त्या टायमाला सुदाम देवाने सांगितलं, विश्वाचा मालक, ब्रह्मांडाचा मालक दारिद्र्य करण्यापेक्षा मी एकटा दारिद्र्य होतो. बघायला संतांची कार्य काय सांगतो, संतांचं कार्य काय सांगायचं मला घेतलं. देवा सुद्धा भिकारी होऊ दिले नाही संतांनी. माणसाचं काय म्हणतो मी असला, माझा ईश्वरचा मालक, ब्रह्मांडाचा मालक कृष्ण परमात्मा दारिद्र्य होईल, पुन्हा कुणाचा उद्धार होणार नाही. मी खातो ही पोहे आणि मी 18 पगडे दारिद्र्य भोगायला तयार. दारिद्र्य भोगायला तयार आहे महाराज. आणि सुदाम देवाचे मित्र कृष्ण परमात्मा राजे झाले. राजे आणि राजा झाल्यानंतर त्यावेळेस पत्नीने सांगितलं, जावा तुमचा मित्र राजा झालाय. आणि ती गेली महाराज. मित्राकडे जायचा शास्त्र सांगते बरं का. मित्राकडे जात असताना, संताकडे जात असताना, गुरुकडे जात असताना मोकळ्या हाताने जायचं. कारण हे जे ज्ञान आहे ते ज्ञान त्याला पचत नाही आणि डोक्यात राहत नाही. आता कीर्तन झाले तर या पैसे घेऊन माझ्याकडे. आणि सुदाम देवाची पत्नी घरात काय नव्हतं महाराज, आणि गेली महाराज आणि लोकांकडून पोहे उसने मागितले. मला लक्षात ठेवा ना, संताला दिल्यानंतर फळ प्राप्ती काय होते मला हे सांगायचं तुम्हाला इथं. ऐसे संत जगी क्रिया करून द्यावी अंगी. संत काय करतात मला हे सांगायचं इथं. आणि गेल्यानंतर त्या गावचे महाराज मुठ पोहे घेतले. परिस्थिती बिकट होती आणि त्या उपरण्यात बांधले. धोतर फाटलं होतं आणि ते आणले महाराज. आणि त्या टायमाला भगवंताने सांगितलं कुणाला? चोपदारला. कृष्ण परमात्मा आले, सॉरी सुदाम देव आले
हा सांग कृष्णाला. म्हणजे कोण? मी ब्राह्मण आहे सुद्धा. अरे जा की मला तुझ्या घरात भिक्षा मागायची, दुपारची वेळ झाली, लोक कामाला जाणार, काय बसलात म्हणजे इथं. म्हणले मी मित्र आहे, जा अंगावर कपडे नीट नाही तुझे, काय लागणार झालं म्हणजे जा. कोण म्हणलं? शिपाई म्हटले. त्या टायमाला मी बालपणाचा मित्र आहे, त्यानं मी एका वर्गात शिकलो. ती जी होत ना चोपदार, ते ज्याच्या संघात शाळा शिकली त्याची अवस्था अशी केली, ह्याच्यापाशी राहून आमची कशी. ज्याच्यापाशी लक्षात ठेवा राहून लहानपणी शिक्षण घेतलं, मित्र राहिले, ह्याला एवढं दारिद्र्य केलं, ह्याच्यापाशी नोकरी करून ह्यानं आपल्याला कुठंच कधी झालंय. तिला काठी बिघून राजीनामा म्हणला. काय झालं? नको रे बाबा, मला नको नको म्हणायची, नोकरीच नको. हो आणि मला थांब, नाही नोकरी नको बाबा म्हणला आणि गेलं नको पळून. हो आज दुसऱ्याने सांगितलं की म्हणले तुमचा मित्र आलाय, काय विश्वाचा मालक, ब्रह्मांडाचा मालक महाराज, सिंहासनावर उडी मारली सिंहासनावर मित्रासाठी. मित्र असा असावा. मित्र कसा असावा? सुधाम देवाचा कृष्ण परमात्म्याचा मित्र असावा. आपला मित्र अरे अरे दिसला पुढे मागच्या घरीनं माग असला मित्र नसावा का. मित्राला कशा ठेवा, जीवाला जीव देणारा मित्र असावा. हो हो लक्षात ठेवा. मुलं सुद्धा आपल्या आईला जीव देणारे मुलं राहावे. हो पत्नी सुद्धा आपल्या पतीसाठी प्राण देणारी राहावी. लक्षात ठेवा. हो ती आपण पंढरपुरात गेलो बा, दोन माहिती बघा ते समाधी माझ्या लक्षात आहे, मला राहील नाही मारत आहे ह्याच्या म्हणजे कुंडली काही राहायचे. पतीचं ऐकलं. हो पती गेल्या म्हणल्यामुळे पतीनं हे सोडला. देगडूकर महाराज, महाराज हा माझ्या लक्षात नाही. देगडूकर महाराज होते, देगडूकर महाराज. आणि देगडूकर महाराज कीर्तनावून येत असताना त्यांनी काय झाले, वैकुंठाला गेले. परत तिच्या पत्नीला कळाले की माझे पती गेले. जागेवर देह सोडला महाराज, जागेवर देह. ह्याला पत्नी म्हणतात. पत्नी आमच्या पत्नी अरे 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 लगेच आताच म्हणजे निघाला काय निघाला काय म्हणजे घालतो 6 वाजता म्हणजे कुठे गावात जाते वाजवायचं. या आमची तरा अशी कीर्तन करायची. मग आमची तरा अशी असेल, तुमची तरा किती असेल? तुमची तरा असेल. आता बघा तुम्ही आलात गावात बघा ना, ते बोलते आता गेलो ना, आलात गावात ते वाजवून म्हणजे हो हो हा काढा तर मशीचं चेन. लय अवघड आहे आमचं, लय अवघड आहे कीर्तन करायचं. हा चला पुढे. हा आठवण आहे, मग आठवण आहे. तिकडे येत नाही सारखं मोरीबाईला की बनलं. आता माझं काढते काय तिला हे त्यांचं सांगा. आता माझ्याकडे येईल म्हणले आणि आमची रात्री भांडणं म्हणतो दोघांची म्हणते म्हणून सुद्धा ब्राह्मण आणि मोरीबाईला सांगतो. मोरीबाईचं काम असलं ना, आता काय सांगायचं. मोरी महाराज इतकं गोड बोलणार. हो काय पप्पा जरा पाणी आले बरं महाराज भरताना पाणी. महाराज भरते मला माहित आहे ना, मी चहा प्यायला भरतात ना, माहिती सगळं माहित आहे. गोड बोलून राह ह्यांच्याकडून ऐकून घ्यावं. ह्यांच्याकडून गोड बोलून काम करून घ्यायचं नवऱ्या कोण ना, ह्यांच्याकडून ऐकून गोडून घ्या. गोड पप्पा म्हणणार काम करून घ्या. जाऊ द्या इकडे विचारायचं ना, आणि त्यावेळेस तिथं गेल्यानंतर मला विश्वाच्या मालकानं, ब्रह्मांडाच्या मालकानं सिंहासनावर उडी मारली आणि पळत आले महाराज. आणि पळत येऊन त्या सुधाम देवाला कडकडून मिठी मारली. कारण त्या बामणानं कधी आंघोळ केली होती देव जाणं बाबा. आपण रोज लक्षात ठेवा, दात तर कधी घासली तरी काय ते सांगू किती दाताचा वास येत असेल.
पुढे 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 मला ते म्हणायचं होतं, म्हणून मी धावते. नाही नाही, पुढे येते प्रमाण. अजून ते गाव सोन्याची करायचं आहे आपल्याला, अजून केलंच नाही ना. हा, ढाला विठ्ठल. आणि त्यावेळेस महाराज तिथं झाल्यानंतर त्यावेळेस महाराज आपण काय करत आता लावतो, आपण मिस्त्री लावतो, बरोबर आहे? नाही लावत का? मग अनुभव नाही तुम्हाला. मिस्त्री लावतो, अजून कोलगेट लावतो, अजून काय काय बाबूला घालून निघाले माहिती कोलगेट. हा नाही लावून निघाले तसे. एवढं लावून तोंडाचा वास येतो पण या देवा सुदाम देवाने कधी आंघोळ केली होती? आंघोळच केली नव्हती महाराज, लक्षात ठेवा. देवाने त्याचा भाव पाहिला. भावी ना भक्ती भक्ती जगते बोलू आणि त्याला सिंहासनावर बसविलं. कुणाला? सुदाम ब्राह्मणाला सिंहासनावर बसविलं. आणि महाराज पत्नीला सांगितलं पाणी गरम ठेवा. पाणी गरम ठेवलं, उठणं लावलं, उठणं अंगाला, आणि उठणं लावून स्नान घातलं महाराज कृष्ण परमात्म्याच्या पत्नीनं. कुणाला? सुदाम देवाला. आणि आंघोळ घातल्यानंतर नवीन कपडे घालायला दिले भगवंताने. आणि भगवंताने कपडे दिल्यानंतर भगवंताला खाली बसवलं आणि गंध उघडला महाराज. काय केलं? चंदन उघडलं, चंदन. आणि चंदन उघडल्यानंतर आणि ते लावत असताना त्याची कर्मरेषा पसले गेले. लक्षात ठेवा. म्हणून काकड आरतीमध्ये चंदनाचा गंध लावत जा, कारण का त्याच्यामुळे आपली कर्मरेषा पुसली जाते. लक्षात ठेवा. काय असेल तर लक्षात ठेवा. आणि पुसल्यानंतर भगवंताने 4-5 दिवस ठेवून घेतलं महाराज. आणि म्हणजे जा आणि निघाले. परंतु इथं विश्वकर्माला पाठवलं. जा म्हणले. हो, त्याचं म्हणजे सगळं नगर सोन्याचं करून टाक. त्या टायमात तो आला महाराज, बसला कशावर? आता कपडे बिपडे विश्वकर्मा आहे तो. बसला, कपडे बिपडे, तिनं बिस्लरची बाटली ठेवली. ए म्हणला, बिस्लरची बाटली पेत नाही म्हणला. हो, आम्हाला स्पेशल पाणी असते म्हणला. हो म्हणले, मी तुमचं घर सोन्याचं करण्यासाठी आलं म्हणले. त्या टायमाला पत्नीने काय सांगितले? ए ही पोळं माझ्या घरचे नाही, ते एकट्याचे, अख्ख्या ह्या गावाचे पोहे येते. काय कर? हे गावाचे पैसे गाव सोन्याचं कर. त्या टायमाला विश्वकर्माने सांगितलं बजेट तेवढं नाही. काय सांगितलं? बजेट तेवढं नाही, तुमच्या घरापुरतच बजेट आहे. बर, आपल्याला जर आता देव म्हटला तुझं घर सोन्याचं करायचं आहे, काय करतात? हे हळू बोल, गपची बस गाडीवर, गपची बस गाडीवर. ही भीत भीत नको करू नका. हा, ही भीत करू नको. ही कलिभीत सामायिक आहे. आणखी बाजून कर सोन्याचं. म्हणतात काय? खरं वाटतं तुम्हाला? हा, म्हणतात काय? आतलं सोन्याचं घर, बाहेरची भीत पूर्ण करू नको सोन्याची. हो, कारण भगवंतानी भाव पाहिला. भाव त्याला म्हणला, परत गाऊन सांगितलं कृष्ण परमात्म्याला विश्वकर्माने. ते म्हणले घर सोन्याचं करायला तयार नाही. त्या टायमाला सांगितलं अख्खं बजेट नव्हती. कधी? आता इलेक्शन जवळ आले, तिकडे नाही आपल्याला इलेक्शन जायचं नाही. हो, सगळं पैसे करू दे पण निवडून आला म्हणजे काळजीच करू नको म्हणले. आपण सगळं बजेट लावू म्हणले. हे गाव सोन्याचं करून टाकू म्हणले.
नुसते पोवे घेऊन कृष्णाशी भेटायशी गेला शुद्ध भाव देखून गाव सोन्याचा केला कशामुळे संत असे करतात त्याचा भाव पाहिजे आणि भाव असल्यामुळं काय करतात तो का होतो लक्षात ठेवा संत ती क्रिया करतात आणि क्रिया करून हे माझ्या तुकोबराला माहित होतं म्हणून तुकोबरा अभंगाच्या